श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. आता ऐकूयात चर्चा रंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त माननीय श्रीयुत दिलीप चरेगावकर यांची सौ दीपाली चरेगावकर यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकूयात चर्चा रंग हा कार्यक्रम. नमस्कार. हिंदवी रेडिओच्या आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. बहु असो तर सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, असं श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या कवितेत एक अतिशय सुंदर असं कडवं आहे. त्या कडव्याप्रमाणे संपूर्ण देशाचं लक्ष ज्या राज्याच्या घडामोडीकडे लागलेलं असतं ते राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. संपूर्ण भारतातलं एक अत्यंत प्रगत राज्य. महाराष्ट्रात ही ज्ञानोबा, तुकाराम यांच्यासारखे अनेक संत श्रेष्ठ होऊन गेले. ही भूमी संतांची आहे. तर कृष्णा, कोयना, गोदावरी सारख्या पवित्र तीर्थांनी संपन्न झालेली, सुजलाम सुफलाम झालेली ही भूमी आहे. या भूमीत अनेक उत्तमोत्तम कलाकार, क्रीडापटू, साहित्यिक, उद्योजक, विचारवंत, राजकारणी, क्रांतिकारक असे अनेक दिग्गज जन्माला आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कारकीर्द ज्या मातीत घडली तो महाराष्ट्र गडकिल्ल्यांचं, समुद्रकिनाऱ्यांचं, विशाल आणि रांगड्या सह्याद्रीचं ज्याला वरदान मिळाले तो आपला निसर्ग संपन्न महाराष्ट्र. आज 1 मे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस. आज जागतिक कामगार दिन पण आहे. हे दोन्ही दिवस आज 1 मे दिवशी साजरे केले जातात. तर आजच्या ह्या दिवसाचं औचित्य साधून आपण श्री दिलीप चरेगावकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत महाराष्ट्र दिनांचा इतिहास. दिलीप चरेगावकर हे ST महामंडळातून निवृत्त झालेले आहेत. त्यांना कामगार क्षेत्र, साहित्य क्षेत्र, कला क्षेत्र यामध्ये भरीव कामगिरी केल्यामुळं महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे. गुणवंत कामगार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच सध्याच्या साताऱ्यातील संस्कार भारतीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. तर श्रीयुत चरेगावकरांकडनं आपण जाणून घेऊया की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली आणि हे राज्य निर्माण होण्याच्या मागचा इतिहास काय आहे, त्याबाबत संघर्ष कसा आहे, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार. प्रथमतः हिंदवी रेडिओचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी स्वतःला धन्यवान समजतो ते यासाठी की आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या अनुषंगानं मला इथे माझे विचार प्रगट करण्याची किंवा मला माहिती देण्याची आपण संधी उपलब्ध करून दिलीत याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. धन्यवाद. यामध्ये मला आपण विचारलं की महाराष्ट्र दिनाची निर्मिती किंवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली. हो, बरोबर आहे. तर तसं सांगायला गेलं ना तर या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास हा अतिशय संघर्षमय अशा वातावरणामध्ये झालेला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि तसं जर आपण बघितलं तर ही निर्मिती होत असताना याच दिवशी गुजरात राज्याची सुद्धा स्थापना झाली. हो, बरोबर आहे. 1 मे दिवशी गुजरातची पण स्थापना झालेली आहे. बरोबर. त्याचं कारण असं आहे की 1947 साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. होय होय. आणि त्यावेळेला मुंबई इलाका बर आणि मुंबई राज्य याच्या अधिपत्याखाली गुजरात आणि महाराष्ट्र अशा दोन्ही प्रांतांचे त्यावेळेला आधिपत्य मुंबईचं होतं. म्हणजे द्विभाषिक आपण म्हणूया. द्विभाषिक असं त्यावेळेला ते राज्य होतं आणि त्यामुळं साहजिकच गुजराती मंडळी आणि महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा बोलणारे मराठी भाषिक असे त्यावेळेला एकमेकाच्या संघर्षमयामध्ये वातावरणामध्ये सतत झगडे चालत असत. आणि त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की मुंबई ही आमची आहे. गुजराती लोक म्हणायचे गुजराती भाषा आम्ही बोलतो, इथले उद्योगधंदे आम्ही चालवतो, ती मुंबई आमची आहे. बरोबर आहे. तर त्याच वेळेला महाराष्ट्रीयन लोक काय म्हणत होते, जरी तुम्ही उद्योगधंदे चालवत असला तरी ते उद्योगधंदे चालवण्यासाठी लागणारं मनुष्यबळ हे आमचं महाराष्ट्राचं आहे. हो, बरोबर आहे. आमची भाषा, आमचं इथं प्राबल्य जास्त आहे, त्यामुळे भाषकांचं प्राबल्य त्यावेळेला जास्त होतं. मग हा संघर्ष ज्या वेळेला चालू झाला म्हणजे मराठी आणि गुजराती असा, त्यावेळेला तो संघर्ष अगदी कोटीला गेला. बरोबर. आणि त्यावेळेला असं झालं की मग त्याला एक असं स्वरूप आलं संघर्षमय
वातावरण त्यावेळेला निर्माण झालं आणि मराठी माणसाचा विरोध त्यावेळेला वाढत गेला. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे मला वाटतं 12 मे 1946 साली बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये याची बीजे आपल्याला पेरलेली दिसून येतील. अच्छा अच्छा, ती कशी काय म्हणजे साहित्य संमेलनात कशी काय ही म्हणजे संकल्पना केली गेली? तो एक रोचकच इतिहास आहे तसं म्हटलं तर. या संमेलनाचे त्यावेळचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक गण माडखोलकर ते त्यावेळेला अध्यक्ष होते, मला वाटतं अध्यक्ष होते. आणि मग त्यांनी त्या संमेलनामध्ये असा ठराव मांडला की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर. आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. हो बरोबर आहे. आणि हा जो काही त्यांच्या मागणीचा पुरस्कार त्यांनी केला त्यावेळेला हा पुरस्कार मध्यवर्ती धरून महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये चळवळी सुरू झाल्या. बरोबर आहे. कारण मुंबई हे इतकं महत्त्वाचं क्षेत्र होतं हे त्यावेळेपासून त्या लोकांच्या लक्षात आलं होतं की मुंबई हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रात हवंच आहे. त्यामुळं त्याच्यासाठी म्हणून हे फार आग्रही होते सगळेजण. आणि त्यावेळेला महाराष्ट्रात येण्यासाठी बरेच विभाग पण उत्सुक होते. म्हणजे इतर राज्यातले सुद्धा काही विभाग उत्सुक होते. तर ते कोणते त्यांची मागणी काय होती असं साधारण तुम्हाला सांगता येईल? आता त्यावेळेला साधारणपणे कसं होतं, विदर्भ होता, पश्चिम महाराष्ट्र होता, मराठवाडा होता आणि काही कर्नाटकला लागणारा जो जोडून असणारा भाग बिदर वगैरे, मला वाटतं तो भाग, बिदर वगैरे, बेळगाव सुद्धा. हो बेळगाव म्हणजे महत्वाचं म्हणजे बेळगाव. आणि हे जे भाग त्याला लागून होते त्या भागातल्या लोकांचं सुद्धा असं म्हणणं होतं, निपाणी होतं. आणि त्या लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे. बरोबर. त्यामुळे मग काय झालं, त्या राज्यातील त्यावेळच्या लोकांनी असं लावून धरलं की मग ते विदर्भातील नेत्यांशी चर्चा करून त्यावेळेचा तो अकोला करार असेल, नागपूर करार असेल आणि हे सगळे करार होत असताना आम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही सामील करून घ्या. बरोबर. अशा प्रकारची मागणी त्यावेळेला ती जोर धरू लागली आणि त्याचा विचार होऊ लागला त्यावेळेला. बरोबर. कारण विदर्भातल्या लोकांचं सुद्धा एक वेगळं असं स्थान होतं त्या चळवळीत. अगदी बरोबर. कारण ते थोडंसं हिंदी भाषिकांच्या जवळपासचा तो विदर्भ होता. त्याच्यामुळं पण आपल्या ह्या चळवळीतल्या लोकांनी मला वाटतं त्यांची थोडीशी मनधरणी केली किंवा त्यांना हे करून घेतलं, कारण त्यांनाही महाराष्ट्रातच यायचं होतं. तर संयुक्त महाराष्ट्राची ही चळवळ आहे ती महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची घटना आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती होती. पण यामध्ये नेमकं योगदान कोणाकोणाचं होतं? अरे वा, म्हणजे हा प्रश्न वास्तविक पाहता ह्या प्रश्नामुळेच महाराष्ट्र निर्माण झाला आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. वास्तविक पाहता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि महाराष्ट्र आणि गुजरात या तिन्हीचा जर आपण विचार केला तर यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्य वेगळं होण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पाया हा अग्रणी ठरला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. केंद्र सरकारनं त्यावेळच्या मुंबईचा प्रश्न किंवा तो तिढा सोडवण्यासाठी त्रिराज्य घोषणा त्यावेळेला ती जाहीर केलेली होती. परंतु मुंबई ही महाराष्ट्राला त्याला द्यायला ते मात्र त्यावेळेला तयार नव्हते. म्हणून मग महाराष्ट्रातील लोकांचा मुंबईसाठी अतिशय तीव्र असा विरोध आणि तीव्र असा संघर्ष चालू झाला आणि मुंबईतल्या लोकांच्या असंतोषाला तो एक तोंड, म्हणजे असंतोषाला आपण म्हणतो ना की तो बांध फुटला पाहिजे, तो त्याला तोंड फुटलं पाहिजे. मुंबई आम्हाला हवीच होती कुठल्याही परिस्थितीत. तर ते करण्यासाठी त्यावेळच्या नेतृत्वानं 18 नोव्हेंबर 1955 रोजी 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबई विधानसभेवर त्यावेळच्या म्हणजे मुंबई विधानसभा त्यावेळेला मुंबई राज्य होतं, तर मुंबई विधानसभेसमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंद पुकारण्यात आला. आणि हा बंद इतका गाजला की तो बंद चालू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र प्रांत हा खळबळून जागा झाला. आणि मग सेनापती बापट या स्वातंत्र्य सेनानी यांनी त्याचं नेतृत्व केलं, सत्याग्रह केला. बरोबर आहे. आणि तो एवढा सत्याग्रह झाला की त्या सत्याग्रहावर त्यावेळच्या मुंबईच्या सरकारनं हे सगळं बघितल्यानंतर त्यांनाही संताप झाला आणि तो संताप ही मागणी दडपण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या स्वातंत्र्य सत्याग्रहींवर म्हणजे मुंबई मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू झाली त्या नेतृत्वावर त्या संपूर्ण सत्याग्रहींवर गोळीबार केला आणि त्यावेळेला 105 लोकांचं बलिदान गेलं. हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे चळवळीचा. खरंय खरंय. आणखीन इतकं म्हणजे लोक हे झालेली होती की हे आपल्याला मिळालंच पाहिजे, ही मुंबई महाराष्ट्राबाहेर जाऊन उपयोग नाही, हे महाराष्ट्रासाठी मराठी बोलणाऱ्या लोकांचं राज्य हवंच आहे, ते सुद्धा मुंबई सहित.
त्यामुळं अगदी खालच्या कामगारांपासून इतके हे की आपले बलिदान जीवाचं द्यायला सुद्धा ते तयार झाले. अगदी. 105 लोक हुतात्मा झाले असं म्हणतात. हो. सेनापती बापटांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने त्यांचं नेतृत्व केलं होतं. अगदी. आणि अनेक मान्यवरांनी सुद्धा या ह्याच्यात लढ्यात सहभागी झाले होते किंवा ही चळवळ जोरात करण्यासाठी. अगदी. तर त्याबद्दल आपण थोडंसं सांगू शकाल का? हां, आता चळवळ म्हटलं की ह्या चळवळीला बऱ्याचशा क्षेत्रातील लोकांचा, मग त्यातले कामगार क्षेत्रातील लोक असतील, साहित्य क्षेत्रातील लोक असतील, काही राजकारणी लोक होतील, बरोबर. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्याला मोठा असा सहभाग त्याने दिला, पाठिंबा त्याने दिला. आणि मग नावं जर यामध्ये जर त्यावेळची घ्यायची झाली की कोण कोण होतं त्यावेळेला या स्वातंत्र्य चळवळीला प्रतिनिधित्व करणारं, तर त्यावेळेला प्रजा समाजवादी पक्ष हा अतिशय प्रसिद्ध मोठा होता. होता. हो, आणि बरोबर त्याचे आहे. नेते त्यावेळचे बरं. एस.एम. जोशी. हो 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 एस.एम. जोशी यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं हो, जातं. बाई, समाजवादी हो ना. चळवळ म्हटलं की एस.एम. जोशी हे नाव हे आलंच नाव पाहिजे. अगदी अग्रगण्य त्यावेळेला अजूनपर्यंत घेतात, त्यावेळेला तर घेतच होते. होय होय त्यामुळे त्यांचं त्यामध्ये नेतृत्व फार महत्त्वाचं होतं. त्याच वेळेला कम्युनिस्ट पक्षाचे त्यावेळचे भाई श्रीपाद अमृत डांगे हो बरोबर. यांचंही नाव आदरानं घेतलं जातं. आचार्य प्र के अत्रे हो. हे तर असं व्यक्तिमत्व आहे की संपूर्ण महाराष्ट्र म्हटलं की आचार्य अत्रे असं अत्रे, त्यावेळेला म्हटलं हो. जातं, आताही म्हटलं जातं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेची त्यांची भाषणं अगदी. ही फार प्रसिद्ध होती. आणि म्हणजे मुख्य त्यांचं लेखन हो, साहित्यिक लेखन असे शब्दाने ते आसूड ओढायचे की अगदी बरोबर. त्यांचं ते त्यावेळचे प्रखर असणारे विचार ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी अतिशय कारणीभूत ठरले, हो अगदी मोलाचे ठरले मला मोलाचे वाटते. ठरले. होय नागोगोरे होते त्यावेळेला. बरोबर. नागोगोऱ्यांचा पाठिंबा हा तर अतिशय म्हणजे डोळ्यात भरण्यासारखा त्यांचा पाठिंबा त्यावेळेला होता. समाजवादी चळवळीचे अर्धोही होते ते. हो ना. त्यांचं नाव घेतलं जातं. उद्धवराव पाटील तेही हो. तुम्ही नाव ऐकलेलं असेल, कामगार नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. भाई माधवराव बागल कम्युनिस्ट विचारसरणीचे, त्यांचंही त्यामध्ये आदरानं नाव घेतलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. ठाकरे, बरोबर बरोबर अगदी ज्यांना बरोबर. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे मुंबई हो असं म्हटलं जातं. आजही त्या पद्धतीनं त्यांच्याकडे आदरानं बघितलं जातं. असे प्रबोधनकार ठाकरे त्यामध्ये होते. जयवंतराव टिळक, हम्म. जयवंतराव टिळक उत्कृष्ट लेखक संपादक, त्यांचाही त्याला पाठिंबा होता. अशा चळवळीमध्ये हे सगळे नेते सक्रिय सहभागी झाले होते बरं. बरोबर आणि बरोबर. त्यामुळे ह्या चळवळीला एक विशेष दिशा मिळाली आणि होय. चळवळ ही यशस्वी होण्याच्या मार्गावर आली. अगदी बरोबर. हां. अतिशय विचारवंत असू देत किंवा मोठे मोठे नेते असू देत, राजकारणी होते, यांचा तर सहभाग होताच. पण मला वाटतं की लोककलावंतांचा पण सहभाग ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खूप मोठा होता आणि तो फार गाजलेला होता असं मला वाटतं. तर याबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का किंवा काही सांगू शकाल का? अहो, कुठलीही चळवळ म्हटली हां. ना की त्यामध्ये जसे साहित्यिक असतात, त्यामध्ये कामगार असतात, कलावंतही असतात बरं. अगदी आणि बरोबर. कलावंतांची ही कला ही लोकांना त्या कार्यासाठी उद्युक्त करत असते, बरोबर आहे. त्यांना चालना देत असते. आणि यामध्ये शाहीर आणि लोककलावंत यांचा तर सहभाग हा अगदी इतका तो त्यावेळेला गाजलेला होता बर. की त्यांच्या ह्या लोककलावंतांचा हा त्यातला सहभाग हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अजरामर करण्यासाठी अतिशय मोलाचा ठरला. बरोबर आहे. बरोबर तुम्हाला आहे. ऐकून माहित असेल हो, शाहीर हो. अमर शेख, हो अगदी हो. प्रसिद्ध नाव त्या प्रसिद्ध काळचं. नाव की ज्यांच्याकडे बघितलं की डफ लगेच कानामध्ये त्यांची हो ती ना. चाल आणखी त्यांचे हलगी. ते हो, डफाचं ते थारोळी थापती. त्यांची हो. ते आपल्याला कानावर लगेच दुमदुमते. होय होय अण्णाभाऊ साठे असतील, हम्म. द ना गव्हाणकर असतील, हो ना. अहो या लोकांच्या पोवाड्यांनी ही चळवळ आहे ना ते अगदी गावागावामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये, कामगाराच्या तळागाळापर्यंत, त्याच्या घरापर्यंत पोहोचवली. असं अरे म्हटलं वा. तर ते काय वावगं ठरणार नाही. बर बर बर. आणि शाहीर अमर शेखांचा आवाज, हो, आहा, हो, हा, हो. हा. काय बुलंद तुम्हाला आवाज सांगू? म्हणतो त्याला अरे आपण. पहाडी आवाज. होय त्यांचा आवाज म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांनी नुसती आरोळी टोकली ना की 25 लोक पटकन त्यांच्या समोर जमत असत बरोबर. की हे पुढं काय म्हणणार आहेत. हम्म. कारण रोज त्यांचं काव्य नवीन नवीन असायचं, हे वैशिष्ट्य हां, आहे. हां. आणि मग त्यांचं समाजवादी शिवछत्रपती नावाचं जे काही काव्य होतं, हां, हां, अशा रचना अतिशय त्या लोकांना स्फुरण देणार. हो तो पोवाडा फार गाजला होता त्या हा. काळी. अजूनही मला वाटतं युट्यूब सारख्या माध्यमातून ते आपण ऐकू शकतो. ऐकू शकतो. त्यांची, आणि हो. ते अजरामर ते साहित्य आहे हो बरं. ना. कुठलीही संघटना किंवा कुठलीही चळवळ जर यशस्वी व्हायची असेल तर त्याला साहित्यिकांचा, लोककलावंतांचा सहभाग का महत्वाचा असतो हो ती ना. काव्य ऐकल्यानंतर आपल्याला हो लक्षात ना. येते. अहो हेच काय घेऊन बसलाय अण्णाभाऊ साठे. हो अण्णाभाऊ साठेंची तुम्हाला ती रचना माहित असेल बघा, फार गाजलेली रचना आहे ती. कोणती बरं? अनेक लोककला कार्यक्रमामध्ये अहो ती नाही का, माझी मैना गावाकडे हो, हो, राहिली, हो, हो. अतिशय सुंदर, काय अतिशय आवाज तो, भावस्पर्शी. काय हो, हो, आवाज तो. हो, आणि हो. काय ती रचना आहे तुम्हाला सांगतो. बरोबर आहे, माझी बरोबर मैना आहे. गावाकडे राहिली. आणि हो
ही मुंबईची व्यथा माझ्या जीवाची होती या काहिली. माझ्या जीवाची होती या काहिली. बरोबर. खरं आहे ते. हा मुंबईत काम करणार हो, हो, हो. आणि ह्याच्या आणि मला वाटतं मुंबईची व्यथा सांगणारी ती व्यथा सांगणारी कथा ती आहे. हो, आहे. हो, हो, आणि हो. महत्वाचं म्हणजे ती जी काही रचना आहे ना हो. त्यांनी गावाकडचं आणि मुंबईकडचं नातं, हो. त्याच्या बायकोची त्याच्या संसाराची असणारी तिची जी काही तरफड होती ती तरफड होय, होय. आणि ह्याची मुंबईत राहून काम करत असताना होणारी तरफड, ह्याचं अतिशय यथार्थ असं दर्शन हा, म्हणजे त्यामध्ये- बायको हे मला वाटते हा. त्याच्या मुंबईचं एक सिम्बॉल म्हणू शकू आपण. अगदी. त्याची जी बायको आहे ती अरे वा. म्हणजे मुंबई अगदी. असं त्याला म्हणायचं होतं अगदी त्या बरोबर. आणि रचनेमध्ये. मग मुंबई मला का पाहिजे, का या पाहिजे, महाराष्ट्राला होय. आणि मुंबई त्या का त्या पाहिजे? हिची बिचारीची कशी तडफड होती अगदी, मुंबईची अगदी, अगदी. ते त्यानं बायकोच्या माध्यमातून दाखवलंय असं मला अगदी, अगदी. वाटतंय. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे होती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण. मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची चकड मी गायली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधाबांध झाली त्याची. घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गाऊंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यांनी मडवून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासोळ्या, हे कानात गोखर पायात मासोळ्या, दंडात पिळान नाकात नथ सरजाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, अन छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात, मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात, नागी हसली गालात. हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, अन त्यात भरती झाली माझी एकाची. मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची, जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या जॉर्जटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास हित भलती चोरांची, आई खाऊंची, शिरदोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची, पाण्यानं भरलं की समाज वाण मला एका छत्रीची. आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. बेळगावनी पाणी कारवार, गोव्याची एक भाषिक राज्याची, सकाकली संगीन अन्यायाची.
फौज उठली बेनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी पेशवैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. म्हणे अण्णा भाऊ साठे खरे बुडाली गर्वांची, मी तूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्करांची. निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून जंग आला मैदानी रंग. दार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची. आणि दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची. परितक मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डाणू, मरगाव मालकी तुझ्याची. 2 खंडणीची, कमाल दंडेलीची, चिडबेकीची, गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची. आता वळू नका, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका. पिणी माळायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. अहो हे काहीच नाही, हे काव्य म्हणजे चळवळीचा आत्मा होता. खरंय खरंय. शाहीर अमर शेखांचे कार्यक्रम एवढे त्यावेळेला गाजत होते की शाहीर अमर शेख गावात या साताऱ्यामध्ये सुद्धा येऊन गेलेले आहेत बरं ते. बरोबर बरोबर. अगदी फार महत्वाचं त्यांचं होतं. आणि मुंबई नगरी बडी बाका. बडी बाका, हा. मुंबई नगरी बडी बाका हे तर त्यांचं अत्यंत लोकप्रिय असं गाणं होतं. आणि दुसरं म्हणजे लाल बावटा, त्यावेळेला ते लाल बावटा नावाचं एक पथक होतं मला वाटतं. हा हा. लाल बावटा नावाचं जे कलापथक होतं त्याच्या माध्यमातून हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा घरोघरी पोहोचवला गेला. बर बर बर. आलं का लक्षात? त्यामध्ये मग शाहीर नामदेव कापडे असतील, हा. शरद मुठे, हो फार बरोबर. सुंदर लिहायचे ते. हो, शरद हो, मुठेंचं हो. सुद्धा नाव अतिशय आदराने घेतलं होतं. दुसरं म्हणजे वसंत बापट, हो कवी वसंत बापटांचे लोककला पथक इतकी त्या काळात गाजलेली हो ना, होती. बरोबर आहे. आलं का लक्षात? की साताऱ्यामध्ये वाईमध्ये सुद्धा त्याचे कार्यक्रम खूप साताऱ्यातल्या प्रभात वाईच्या फेऱ्यांमध्ये लोकांनी- मला वाटतं त्यांची प्रभात गीतं- फेऱ्यामध्ये त्यांची हो, गीतं त्यांची घेतली गीतं जायची. म्हटली अगदी जायची. अगदी प्रश्नच नाही. हां. आणि बालकांना त्या गीतांचा अर्थ तो समजावून सांगून ती त्यावेळेचे शिक्षक म्हटली त्यांच्याकडून ती जायची. म्हणून बरोबर आहे, येत होते. बरोबर आहे. त्यामुळे ती चळवळ फार पुढे गेली आणि धार वाढती ना, हो ना. धारही वाढली त्यामुळं. आणि मग मराठा भाषिकांचा हा द्वेष करणाऱ्यांचे वाभाडे ते प्रत्येक लोककलावंत आपापल्या काव्यातून काढत काढत होते. बरोबर. कसा आमच्यावर अन्याय होतोय आणि का आम्हाला मुंबई हवी हे ते काव्यातून सांगत होते. त्यामुळं चळवळीचं निम्म्याच्या वर काम हे लोककलाकार करत अरे वा, होते. छान छान. त्यामुळे ही चळवळ पुढे गेली. मग त्यामुळं काय झालं, साहित्यिकांची लेखणी आणि मराठी कामगार, बर. लेखणी आपलं काम करत होती, कामगार आपलं आपलं काम काम करत करत होता. आणि काम करत असताना प्रखर असणार त्याचा विरोध ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ पुढे नेण्यात यशस्वी ठरली. आणि त्यामुळं हा महाराष्ट्र प्रांत जागा झाला आणि हा महाराष्ट्र मुंबईसह ओके. कसा स्वतंत्र झाला त्याची ही असणारी चळवळ आहे. आणि ती चळवळ त्यामुळे यशस्वी झाली असं मला बरोबर वाटतं. बरोबर. मला म्हणायचं की कलावंत जो आहे त्याला समाजात काय चाललेलं आहे हे
जाणवलं पाहिजे सद्यस्थिती काय आहे आणि ती त्यानं आपल्या कलेच्या माध्यमातून दाखवली तरच तो खरा कलावंत लाख बोललात असं मला वाटतं. कारण काही कलावंत असं असतात की आपली कला आणि आपण बाकी समाजात काय चाललंय याचं काही मला देणं घेणं नसतं. पण हे कलाकार खरोखर आपल्या मातीतले होते. त्यांना आपल्या मातीचं आपल्या भाषेचं इतकं प्रेम होतं की त्यासाठी ते प्राणपणाला जाऊन लढत होते. आपल्या काव्यातून ते आपली व्यथा मांडत होते, आपली तिडीक मांडत होते, तडफड मांडत होते आणि त्यांनी ही चळवळ अगदी तळागाळापर्यंत पोहोचवली. महिला हा आपण म्हणतो ना की दुसरं चाक असतं, रथाचं दुसरं चाक आहे ते महिलाच आहेत ना. आणि महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कधीच कमी नव्हत्या, कधीच कमी नाहीत आणि कधी कमी पुढे राहणारही नाहीत. अगदी बरोबर. हां, मग ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही महिलांच्यासाठी सुद्धा तितकीच त्यांना ती प्रभावी ठरली, ती त्या महिलांमुळे ठरली. मग त्यामध्ये जर नावच जर घ्यायची झाली ना तर मग त्या कुसुमताई चौधरी असतील, अतिशय मौलिक त्यांचं असणारं ते त्यावेळेचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रमिलाताई दंडवते होत्या, मधु दंडवतेंच्या बरोबरीनं ताकदीनं काम करणाऱ्या या प्रमिलाताई दंडवते त्यावेळेला होत्या. अहिल्याताई रांगणेकर असतील, इतकंच काय मृणाल गोरे त्यावेळेला कार्यरत होत्या, तारा रेड्डी कार्यरत होत्या. डावी विचारसरणी, समाजवादी विचारसरणी ही पुढे नेणाऱ्या ह्या क्रांतिकारक महिला त्यांनी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पुढे नेलं. आणि सगळ्यांच्या अर्धोयू म्हणजे गोदाताई परुळेकर बरं का. गोदाताई परुळेकर ह्या जशा आदिवासींसाठी काम करत होत्या त्याचप्रमाणे त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचा असणारा मोलाचा भाग हा अतिशय आपण म्हणतो ना अधोलिखित करणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा सहभाग असल्यामुळे ही चळवळ आणखीनच घराघरापर्यंत पोहोचली. असं नुसती पोहोचली नाही, चूल मूल करणाऱ्या ह्या बायका नाहीतच ना. संसार सांभाळून योगदान देणाऱ्या महिला चळवळीला पुढे घेऊन गेल्या. आणि मला त्यात सगळ्यात मला सांगायला अतिशय आनंद होईल की यामध्ये जसे वर पुरुष लोक कलावंत होते त्याप्रमाणे महिला लोककलावंतांनी सुद्धा आपलं त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे. त्याशिवाय मला वाटतं सगळ्या तळागाळातल्या झाल्याशिवाय ही चळवळ पुढे जाऊ शकत नाही असं मला म्हणायचंय. आपल्या ह्या चळवळीला काहीतरी यश आलेलं आहे असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे. यश का आलं की या चळवळीचा प्रभाव एवढा पडला की शेवटी सरकारला, त्यावेळच्या सरकारला याची नोंद घ्यायला लागली. मला आठवत म्हणजे माहितीप्रमाणे त्यावेळेला मुंबई प्रांताचे, मुंबई इलाक्याचे, मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई होते आणि काँग्रेस त्यावेळेला अखंड काँग्रेस होती आणि त्यावेळेला त्या काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी होत्या आणि गृहमंत्री त्यावेळचे गोविंद वल्लभ पंत हे गृहमंत्री होते. आणि शेवटी मग इतका जो रेटा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा त्या ठिकाणी इतका रेटा जोरात बसला की सरकारला यावरची म्हणजे निर्णय घ्यायची वेळ आली आणि सरकारने तो शेवटी निर्णय घेतला. आणि ह्यामध्ये हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रभावामुळं त्यावेळच्या केंद्र सरकारला मुंबई सह महाराष्ट्र निर्माण करावा लागला. गुजरात राज्य वेगळं करावं लागलं आणि हा कालावधी म्हणजे 1 मे 1960 रोजी हा मंगल कलश त्यावेळेला मोरारजीभाई देसाईंनी आमचे त्यावेळचे विधानसभा त्यावेळी तत्कालीन पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये हा मंगल कलश दिला. मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि विशेष म्हणजे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ही हजर होते. इतका ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा दडपा, एवढं मोठं दडपण, एवढं मोठं त्याच्यावर असणारं प्रेशर सरकारला मान्य करावं लागलं आणि मुंबई ही महाराष्ट्रात आली. महाराष्ट्र दिनाचा हा जाज्वल्य इतिहास किती स्फूर्तिदायक आहे नाही का. सर्वसामान्य माणसं आपल्या भाषेच्यासाठी, अस्मितेसाठी पेटून उठतात तेव्हा क्रांती होऊन नवी पहाट उदयाला येते असं म्हणतात. अहो आपल्या राज्यगीतात म्हणजे मला वाटतं राजा बढे राजा बढेंचं नाव खरोखरच आदरानं घेतलं जातं. ते यासाठी ते तुम्ही गाणं त्यांचं कोणतं बरं ते गाणं त्यांचं आपलं राज्यगीत त्याचा दर्जा मिळालेला आहे ते जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे शाहीर साबळेंचं अतिशय सुंदर गीत आहे आणि मला वाटतं त्याला राज्यगीताचा दर्जा पण मिळालेला आहे. 2023 साली आता अलीकडेच त्याला दर्जा मिळाला. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती नाभा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्त नाही महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. खरोखरच महाराष्ट्र दिनाचा हा जाज्वल्य इतिहास स्फूर्तिदायक आहे. सर्वसामान्य माणसं आपल्या भाषेच्यासाठी अस्मितेसाठी पेटून उठतात तेव्हा क्रांती होऊन नवी पहाट उदयाला येते असं म्हणतात. आपल्या राज्यगीतात राजा बडेंनी लिहिलेल्या ह्या ओळी अगदी सार्थ आहेत. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र महाराष्ट्र माझा. माझा. बरोबर. आपलं राज्य संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यातली अगदी तळागाळातल्या लोकांची तळमळ ह्या चळवळीसाठी होती. ती लोकांपासून ते थोर नेत्यांपर्यंतचं योगदान, चळवळीत शहीद झालेले हुतात्मे त्यांची तळमळ, या सगळ्यांचं आपण कायम स्मरण ठेवलं पाहिजे. त्यांच्या आपण ऋणातच राहिलं पाहिजे असं मला वाटतं नेहमी. प्रश्नच नाही. हा दिवस सगळीकडे खूप उत्साहाने साजरा केला जातो. हो. 1 मे महाराष्ट्र दिन हा. अगदी तर याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही? जरूर. हा 1 मे महाराष्ट्र दिन हा आपला जसा आपण एखादा सण साजरा करतो ना बरोबर. त्याप्रमाणे हा दिवस सगळीकडे साजरा केला जातो. विशेषतः मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदान फार यासाठी हो. अतिशय प्रसिद्ध असं आहे. बरोबर. तिथं पोलिसांची भव्य परेड अरेंज केली जाते आणि त्यांनी दिलेली मानवंदना ध्वजारोहण राज्यपालांच्या हस्ते झाल्यानंतर ती मानवंदना राज्यपालांना दिली जाते. बरोबर. आणि त्याच वेळेला ज्या विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा योग्य तो सन्मान हा राज्यपालांच्या हस्ते केला अगदी जातो. बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही जी संस्कृती महाराष्ट्राची जी आहे ना ही खरोखरच म्हणजे इतरांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीची ती एक संस्कृती आहे. राज्यपालांच्या हस्ते गुणगौरव होणं म्हणजे तो जो कार्यक्रम ज्या वेळेला ती बाकीची जनता बघते त्यावेळेला त्या लोकांनाही असं वाटतं की खरंच मलाही असं काहीतरी करायला पाहिजे, माझी अशी दखल घेतली गेली पाहिजे. अशा पद्धतीचा तो देखणा कार्यक्रम तिथं केला जातो. आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम केला जातो ना तो विधान भवनामध्ये केला जातो. बरं. आणि विधान मला भवनाचा वाटतं मंत्रालयामध्ये केला जातो. आणि मंत्रालयाच्या त्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती असतात. मंत्रालयातील सगळा स्टाफ असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे मंत्रिगणातील म्हणजे आपण मंत्रिमंडळातील मंत्रिगण सगळे त्यावेळेला तिथं हजर असतात. पोलीस खात्यातील चांगल्या मान्यवर हजर आणि समाज क्षेत्रातील जे काही मान्यवर असतात ते सगळे त्या कार्यक्रमाला हजर असतात. आणि त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकसित अशा व्यक्तींचा विविध कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी गौरव केला जातो. असाच कार्यक्रम जिल्हा स्तरावर त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम कलेक्टर ऑफिसच्या एरियामध्ये तो कार्यक्रम घेतला जातो. त्यामध्ये सगळे त्या जिल्ह्यातले मान्यवर असतात. आणि मग विविध क्षेत्रातील जसं मुंबईमध्ये किंवा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचे सत्कार केले जातात तसे त्याही ठिकाणी जिल्हा पातळीवर जे करणारे कर्तृत्व करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचाही त्या ठिकाणी गौरव केला जातो. आणि मग त्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे सुट्टी असते. सगळ्यांना आनंद घेतावा म्हणून सुट्टी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. आणि शाळांमध्ये कॉलेजमध्ये विविध असणाऱ्या ज्या काही ऑफिसेस आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणी त्या ऑफिसच्या किंवा त्या संस्थेच्या प्रमुखाच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. मान्यवरांचे तिथं त्या उपस्थिती असते आणि तिथल्या मग असणारे कार्यकर्तृत्ववान व्यक्तींचा त्या ठिकाणी सत्कार केला जातो. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बघाल तर निरनिराळ्या क्षेत्रातल्या संस्था वेगवेगळ्या असतात
त्यांचे ते कार्यक्रम घेत असतात. रोषणाई केली जाते, रोषणाई केली अतिशय जाते, सुंदर मंत्रालयावर अशी रोषणाई मंत्रालयावर, असते हो. आणि गेटवे ऑफ इंडिया सारख्या ज्या बिल्डिंग आहेत होय, होय. त्याच्यावर ती रोषणाई केली जाते आणि एक उत्सव, स्वातंत्र्याची जी आपण म्हणतो की जाण परत मनामध्ये निर्माण व्हावी, संयुक्त बरोबर. महाराष्ट्र चळवळीचा परत आठव व्हावा, परत त्याचा जागर व्हावा, या दृष्टिकोनातून या पद्धतीने सगळे महाराष्ट्रावर हा सगळा जल्लोष चाललेला असतो. बरोबर आहे, बरोबर अशा आहे. पद्धतीने तो उत्सव साजरा केला जातो. मी सुरुवातीला म्हणलं की महाराष्ट्र राज्य हे असं राज्य आहे की ज्याच्या अंतर्गत घडणाऱ्या प्रत्येक घटनांची नोंद ही देशभरात घेतली जाते, प्रत्येक राज्य, कारण हे इतकं पुरोगामी आहे, बुद्धिवाद्यांचं राज्य आहे. बरोबर. तर या राज्यात की आपल्या राज्य असे काही काही व्यक्तिमत्व आहेत की त्यांचा ठसा हा पूर्ण देशातच नाही तर देशाबाहेर पडलेला आहे. तर अशा लोकांसाठी महाराष्ट्रात काही पुरस्कार दिले जातात का किंवा काय केलं जातं, वा. थोडक्यात सांगू शकाल का? निश्चित सांगेन मी. हा जो प्रश्न तुम्ही जो विचारला तो लाख मोलाचा प्रश्न आहे. म्हणजे कसं आहे की कुठल्याही देशाला, म्हणजे आता राज्याला पुढं जर न्यायचं असेल तर त्याला विविध क्षेत्रातील लोकांचा हातभार लागतो. बरोबर. मग ते साहित्य संस्कृतीचं क्षेत्र असेल, शिल्पकलेचं क्षेत्र असेल, तुम्हाला सांगतो क्रीडाविषयीचं क्षेत्र असेल, किंवा आपण म्हणतो वैज्ञानिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामधील अगदी इव्हन दो वैद्यक क्षेत्र जरी आपण म्हटलं ना तरी त्या क्षेत्राचा हातभार हा त्या संपूर्णपणे राज्याला लागत असतो. आणि मग त्याची दखल घेऊन जी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहते, ज्या व्यक्तीनं आपलं कार्यकर्तृत्व महाराष्ट्रामध्ये केलेलं बरोबर आहे, आहे. परंतु ज्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळे त्या व्यक्तीची ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशपातळीवर जाते, बरोबर. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाते, अशा व्यक्तीला महाराष्ट्र शासनाने 1995 सालापासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची प्रथा चालू केलेली आहे. अतिशय सुंदर काम ते आहे आणि त्यामुळं आज विविध क्षेत्रातील व्यक्तींचा यामध्ये मोठ्या सहभाग आहे. खरोखर महाराष्ट्रात इतक्या थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेली हो, आहेत हो, हो. की लता मंगेशकर अगदी. म्हणजे महाराष्ट्रात त्या इतका अभिमान वाटतो आपल्याला की त्या महाराष्ट्रातल्या आहेत आपल्या. अगदी. तर असे अनेक आहेत, तर काही जणांची आपण थोडीशी अहो, नावं तुम्हाला सांगू सांगू काय, शकाल का? 1995 सालपासून ते अगदी 2024 पर्यंत बरोबर. अनेक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. बरं. तर वानगी दाखल म्हणाल तर साहित्य क्षेत्रातील पु ल देशपांडे असू देत, होय. आपण म्हटला तसा गायन क्षेत्रातल्या लता मंगेशकर आहेत, वैज्ञानिक क्षेत्रातील विजय भाटकर आहेत, अहो क्रीडा क्षेत्रातले आमचे सचिन तेंडुलकर आहेत. हो. एवढंच काय म्हणजे गान क्षेत्रातील मुकुटमणी ज्यांना भीमसेन जोशी आपण नाव ऐकलेलं आहे, किंवा सामाजिक क्षेत्रातील अभय आणि राणी बंग आहेत, होय. बाबा आमटे आहेत, अहो किती म्हणून नावं घ्याल. परत तुम्हाला सांगतो रघुनाथ माशेलकर आहेत, रतन टाटा आहेत, आर के लक्ष्मण आहेत, अगदी बरोबर. की ज्यांचं खरोखर ही मोठी नावं चित्रकलेमध्ये म्हणजे दोन्ही मोठी नावं आहेत. नानाजी देशमुख आहेत, मंगेश पाडगावकर काव्यामधलं अग्रणी नाव मंगेश पाडगावकर त्यामध्ये आहेत, डॉक्टर जयंत नारळीकर आहेत. अहो एवढंच काय, बाबासाहेब पुरंदरे थोर इतिहासतज्ञ, हो. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. आशा भोसले, लता मंगेशकर काय, आशा भोसलेनी सुद्धा तेवढंच काम केलं, त्यांना तो पुरस्कार दिला गेला. आप्पासाहेब धर्माधिकारी, हो ना. ज्यांचा समाज क्षेत्रामध्ये एवढं मोठं त्यांचं काम आहे, हिमालय एवढं असणारं उत्तम हिमालय एवढं व्यक्तिमत्व, नाव आहे त्यांचं, बरोबर त्यांचं आहे. नाव मोठं आहे. हो. आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला. निखळ करमणूक करणारे चित्रपट आणि नाट्य कलावंत आमचे अशोक मामा सराफ, अरे वा, छान. त्यांनाही बरोबर. तो पुरस्कार मिळालेला आहे. होय. आणि 2024 साली नुकताच हो शिल्पकलेतील अतिशय आदरानं नाव ज्यांचं घेतलं जातं, राम सुतार, हो हो बरोबर. हो, आता महाराष्ट्राचं नुकताच त्यांना नाव दिलेलं आहे. हे देशपातळीवर गाजतं. तुम्ही बघितलं असेल त्यांची शिल्प अप्रतिम आहेत. हो, अप्रतिम. म्हणजे एकच तुम्हाला त्यांचं वानगी दाखल उदाहरण देतो. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो काही पुतळा जो गुजरातमध्ये आहे, राम सुतारांनी केलेला आहे. बरोबर ते बरोबर. जर तुम्ही ते शिल्प बघितलं ना तर आपली मती कुंठित होते की एक व्यक्ती एवढं मोठं शिल्प Statue तयार of करते. Unity म्हणतात मला हा, वाटतं त्याला. स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि ती खरंच स्टॅच्यू ऑफ युनिटी ठरली. बरोबर आहे. ती यासाठी की आज त्यांची ओळख म्हणजे राम सुतारांची ओळख म्हणजे महाराष्ट्राची ओळख नव्हे, भारताची ओळख ती ओळख आहे, आहे, कलेची खरंच आहे. ओळख आहे. सगळं संपूर्ण देशातले नाही, परदेशातले लोक सुद्धा ते बघायला येतात. त्यामुळं अशा ह्या कलावंतांना, अशा या थोर महनीय व्यक्तींना आपापल्या क्षेत्रातल्या महाराष्ट्र शासनाने आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं नाव या ठिकाणी मोठं केलेलं आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही तेथ अंतरी ठसो, वचनीम लेखनी मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म वनिवसो, देह पडो तत्कारणीही असे स्पृहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. ह्या ओळी म्हणल्याशिवाय आजचा दिवस संपन्न झाला असं वाटणारच नाही आहे. तर असा हा आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नंतर
जो महाराष्ट्राची निर्मिती झाली त्याचा हा इतिहास होता, हा संघर्ष होता. आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय. पण आजच्या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आजचा मे डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन. तर कामगार दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि कार्यक्रमात आता आपण पुढे जाऊया. मी प्रश्न विचारते तुम्हाला की कामगार म्हणजे नेमकं काय, किंवा कामगाराची व्याख्या काय करता येईल आपल्याला? अगदी तुम्ही मूळ प्रश्नाला तुम्ही हात घातला असं म्हणतं तर ते अवघड ठरणार नाही, कारण कामगार काय आहे हे कळल्याशिवाय कामगार दिनाविषयी आपल्याला पुढे बोलता जाणार येणार हे नाही मला ना, काही बरोबर आहे. ते बरं वाटत नाही. तर त्या दृष्टिकोनातून कामगार म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याची माहिती माझ्या मते आपल्याला असं देता येईल की कामगार म्हणजे त्याची वेतन, मजुरी किंवा वस्तुरूपाने त्याने घेतलेला, मालकाकडनं घेतलेला मोबदला, बरोबर, आणि तो मिळवण्याच्या अपेक्षाने त्या कामगाराने दिलेली शारीरिक किंवा मानसिक श्रम करणारी ती जी कोण व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे कामगार. बरोबर, बरोबर, या ठिकाणी हे कामगार मग यामध्ये कुशल कामगार असेल, अकुशल कामगार असेल, बरोबर आहे. किंवा पांढरपेशा कर्मचारी असू शकतो. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे शेतमजूर हा सुद्धा एक प्रकारचा कामगारच आहे. ह्या सगळ्यांचा समावेश कामगारामध्ये होतो. हा, कामगार या व्याख्येमध्ये इतक्या सगळ्यांचा समावेश हो, होतो. हो. मला म्हणायचं की कामगार म्हटलं की त्याच्यासोबत एक आपोआपच एक शब्द येतो, तो म्हणजे संघटना. हा, बरोबर. बरोबर. तर कामगार संघटनेविषयी थोडंसं आपण काही सांगू शकाल का? म्हणजे काय माहिती आहे कामगार संघटनेबद्दल आपल्याला? जरूर. मला ही माहिती देताना अशी आनंद वाटतो तो यासाठी की कामगार संघटना म्हटलं की वास्तविक पाहता कामगार संघटना म्हणजे संघ, बरोबर, एकत्रित येणाऱ्या व्यक्ती, बरोबर, असं आपण कामगारांच्या बाबतीमध्ये असं म्हणूया की कामगारांनी कामगारांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या हक्काच्या जागृतीसाठी एकत्र येणं आणि त्याचं संघटन बांधणं, हा एक बरोबर. प्रकार कामगार संघटनेचा अर्थ आहे. कामगारांचे हक्क, त्यांच्या समस्या, त्यांच्या कामाच्या ठिकाणी होत असलेली पिळवणूक, बरोबर. किंवा त्यांच्या वेतनासंबंधीच्या समस्या असतील, किंवा अतिकालिक कामाचे त्यांना मिळण्याची मोबदल्याची ते त्यांच्याविषयी ती असणारी मागणी, आणि ह्या सगळ्याचा विचार जर केला तर त्याचं एकत्रीकरण जर केलं तर त्या न्याय्य हक्कासाठी बांधण्यासाठी जे माध्यम लागतं, बरोबर, ते माध्यम म्हणजे कामगारांनी एकत्र येऊन जी संघरचना केलेली असते, बरोबर. त्या संघरचनेला, त्या कामगारांची संघरचना म्हणजे कामगार संघटना असं म्हटलं जातं. अतिशय खूप छान माहिती मिळाली तुमच्या या सगळ्या आपल्या गप्पातून. मला वाटतं की तुम्हाला सुद्धा कामगार क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे, तर तुमच्या ह्या क्षेत्रात कसं पदार्पण झालं, किंवा तुम्ही या क्षेत्रासाठी काय काय केलं असं? कारण तुम्ही गुणवंत कामगार संघटनेचे अध्यक्ष आहात असं आपण परिचयात दिलेला आहे, तर त्याबद्दल थोडं सांगू शकाल का? म्हणजे का करावं असं वाटलं नाही, मी तुम्हाला? निश्चित याबद्दल माहिती मला देता येईल. आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे. तसं बघितलं तर माझे वडील स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ आत्माराम सरेगावकर बरं, हे मगाशी मी आपल्याला सांगितलं की एस.टी. कामगार संघटनेचे म्हणजे मजदूर सभेचे त्यावेळेला भाऊ फाटक हे बरं. अध्यक्ष होते. आणि भाऊ फाटकांबरोबर माझ्या वडिलांनी काम केलेलं अरे असल्यामुळं वा, बर बर, त्यावेळेला तेही या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर ताकदीनं ते कार्यकर्ते म्हणून होते. बर बर, आणि तोच वारसा मी एस.टीत लागल्यानंतर माझ्याकडे आला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अगदी बरोबर. आणि साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रामध्ये कार्य मी करत असल्यामुळं आणि कामगारांचं रक्त माझ्यात, नेत्याचं रक्त असल्यामुळं म्हणा, बरोबर, मी या एस.टी. कामगार संघटनेत सक्रिय राहिलो, विविध पदावर काम केलं. बरोबर. आणि हे करत असताना शासनानं मला गुणवंत कामगार हा पुरस्कार दिला 1994 साली. अच्छा. आणि तो पुरस्कार मला मिळाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की साताऱ्यामध्ये अशा प्रकारचे पुरस्कार फार कमी येत आहेत बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत. बरोबर. मग त्या आपले कामगार तर गुणवंत आहेत, खऱ्या अर्थाने ते कामगार आहेत, विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, पण त्यांनाही पुरस्कार मिळत नाहीत. मग कारण त्यांना कामगार म्हटलं की एक असं वेगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर हां, की बरोबर आहे. असा तो असेल, हो, हो, हो. असा असेल, व्यसनी हो, असेल, हो. असं काही गोष्टी डोळ्यात समोर बरोबर आहे, येतात. बरोबर आहे. तर गुणवंत कामगार हे एक चांगलं आहे. तर ते काय असतं, म्हणजे गुणवंत कामगार म्हणजे हा काय म्हणजे नेमकं म्हणायचं गुणवंत आहे? कामगार म्हणजे जो कामगार आपलं नेमून दिलेलं काम करत असताना समाजाभिमुख काही कामं करतो, अच्छा, आपल्या कुटुंबाला पुढे नेतो, बर. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये रस घेतो, बर. आणि आपली नोकरी सांभाळून या क्षेत्रात सुद्धा तो आपल्या कुटुंबाला, आपल्याला स्वतःला आणि त्या संस्थेला
तो पुढे नेतो, असा जो सर्वांगीण कामगार विकास असतो, करून घेतो सर्वांगीण स्वतःचा, विकास करतो, बरोबर. अशा कामगारांना महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार देतो. बर 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 आणि हा पुरस्कार मला मिळाल्यानंतर माझ्या इतर कामगारांना काय मिळत नाही, म्हणून तो मिळावा म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आणि माझे 2 मित्र बर रघुवीर आपटे असतील, गोपाळ खोदरे असतील, आम्ही ती एक संघटना स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून हे आम्ही काम चालू केले. म्हणून मला हे गुणवंत कामगार बरोबर प्रतिष्ठान किंवा संघटना स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. हा म्हणजे उद्देश तुम्हाला होता. कामगार क्षेत्रातला अनुभव आहे, प्रशासन क्षेत्रातला अनुभव आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणचा अनुभव आहे, किंवा वडील कामगार नेते होते त्याचा तो अनुभव आहे, त्या सगळ्याचा हे उपयोग होऊन तुम्हाला ही कामगार संघटना स्थापन करायची वाटली, की तुम्हाला त्यातले सगळे गुण माहिती होते किंवा सगळे विभाग माहिती होते, बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला हे सगळं करावंसं वाटलं. हे खूप बरं. छान आहे. हा. आणखीन कामगारांच्या कल्ल्याणासाठी काहीच्या गोष्टी केल्या जातात, हो, तर त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात तुम्ही थोडक्यात सांगू असं शकाल? सांगता येईल की महाराष्ट्र शासनानं त्यांच्या तर स्वायत्त महामंडळ महाराष्ट्र शासनानं स्थापन केली, तशीच कामगारांसाठी नोंदणीकृत असं कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी सर्वांगीण प्रगतीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बरं. या कामगार मंडळाची स्थापना 1 जुलै 1953 रोजी मुंबई येथे बरं, स्थापन बरं, केली. आणि ह्याचा मुळात आपण म्हणतो नाही की शिस्त, सेवा, सुधार आणि समृद्धी हे या महामंडळाचं मुळात ब्रीदवाक्यच आहे. अच्छा. आणि मग या महामंडळाच्या मार्फत अनेक कल्याणकारी अशी कार्यक्रम केले जातात, जेणेकरून कामगारांचं जीवनमान उंचावेल, बरोबर. व्यसनापासून त्यांना प्रवृत्त बरोबर करणं आहे, हां. आणि मोकळा वेळ त्यांचा आहे योग्य ठिकाणी लागावा. मग त्यासाठी निधी काही केला जातो, जो अच्छा. स्वायत्त संस्थेला त्यांच्या जे इतर बाकी त्या अंकित ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून ते कॉन्ट्रीब्युशन घेत असतात आणि सरकार काही कॉन्ट्रीब्युशन देत असतं. आणि मुख्य म्हणजे शिक्षण, आरोग्य, महिला विकास, बालकल्याण, सांस्कृतिक, क्रीडा ह्या सर्व क्षेत्रात कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे कामगार कल्याण मंडळ त्यांना ते कार्यरत असतं, करत असतं आणि त्यांना प्रोत्साहित प्रोत्साहन करत देत असतं. असतं. खूप छान. आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रोत्साहित करत असताना राज्य स्तरावर 3 पुरस्कार महत्त्वाचे या मंडळामार्फत दिले जातात. बर 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 पहिला जो पुरस्कार आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा तरी मोठा त्याला आपण पुरस्कार त्याला म्हणतो. एक म्हणजे हल्ली गुणवंत विश्वकर्मा पुरस्कार असं त्याला म्हटलेलं आहे. अच्छा. हे 51 पुरस्कार असतात, ते बर, दिले बर. जातात. सगळ्यात राव बहादूर मेघाजी लोखंडे बर. यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पुरस्कार दिला जातो, व्यक्तीलाही दिला जातो, संस्थेलाही दिला जातो. अच्छा, हां, हां. आणि कामगार भूषण पुरस्कार जो सर्वोच्च आहे अच्छा. हां, हां, असा हां. एक पुरस्कार दिला बर. जातो. अशा पद्धतीनं हे काम कामगारांना प्रोत्साहित करण्याचं काम हे महाराष्ट्र मंडळ करत बरोबर असतं. आहे, आणि बरोबर आता अलीकडच्या काळामध्ये इमारत किंवा पुनर्बांधणी मंडळ जे आपण जे कामगार आहेत, कामगार ह्या बांधणी क्षेत्रातले, त्यांच्यासाठी सुद्धा आता ह्या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून त्यांनाही यामध्ये असं संपूर्ण सर्वांगीण विकास करणारं हे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र कामगारांसाठी राज्य. काम करत असतं. खूप छान, खूप छान. या निमित्ताने मला एक आपल्या नारायण सुर्वेंची ओळ आठवते की कामगार आहे मी तळपती तलवार आहे. बरोबर. खरोखर कामगार आहेत म्हणून आज कितीतरी उद्योग चालू आहेत, त्यांचं योगदान आहे त्या प्रित्यर्थ. पण ते न करता सुद्धा स्वतःचा विकास, कुटुंबाचा विकास सगळा हा घडून येतोय आणि कामगार हा उत्तम एक माणूस म्हणून निर्माण होतोय. तर असं ही तळपती तलवार अशीच तळपत राहो या महाराष्ट्र दिन किंवा जागतिक कामगार दिनानिमित्त, अशी मी इथे सदिच्छा व्यक्त करते आणि आपला हा संवाद इथे थांबवूया असं मी आपल्याला विनंती करते. आपण धन्यवाद. संधी दिलीत, पुन्हा एकदा धन्यवाद. आपण इथे आलात त्यामुळं आपल्याला हिंदवी रेडिओतर्फे आपले धन्यवाद मानते. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतला ते चर्चारंग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त माननीय श्रीयुत दिलीप चरेगावकर यांची सौ दीपाली चरेगावकर यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्री जीवांचे.